याला पवित्र बुधवार म्हणतात आणि या बुधवारला हेराचा बुधवार देखील म्हणतात किंवा याला विश्वासघाताचा बुधवार देखील म्हणतात. या बुधवारच्या दिवशी नेमकं जर काय घडलं असेल तर आम्हाला पाहायला मिळतं, यहूदा येशू ख्रिस्ताच्या शिष्यांमधून फुटला, याच्या सैतान घुसला आणि हा जातो आणि मुख्य याजक शास्त्री यांच्या नादी लागून येशू ख्रिस्ताचा सौदा करतो. 30 रुपये, कमावून लक्षात ठेवा, 30 रुपये, 30 रुपयासाठी हा येशू ख्रिस्ताला विकतो हो. आणि त्यांना सांगतो मी त्याला तुम्हाला ठरवून देईल. याच्या मागं काही घटना होत्या की यहूदाने असं का केलं. पहिली गोष्ट, शास्त्रभाग पूर्ण होत आहे. शास्त्रभाग होता की ज्याने माझ्या ताटात खाल्लं त्यानेच त्याची टाच माझ्यावर उगारली. ही भविष्यवाणी होती, शास्त्र पूर्तता होणं होतं की येशूच्या जवळचा व्यक्तीच त्याला धरून देईल आणि तो यहूदा ठरला. नंबर 2, हा यहूदा कोण होता. हा यहूदा जो होता, बरेच जण सांगतात की जो बरब्बा, ज्याला येशू ख्रिस्ताच्या ऐवजी सोडण्यात आलं आणि येशू ख्रिस्ताला त्याच्या जागेवर देण्यात आलं, हा बरब्बा एक आम्ही पाहतो की एक ज्याला अतिरेकी म्हणता येईल किंवा रोमन्स गव्हर्नमेंटच्या विरोधात कार्य करणारी एक टीम म्हणता येईल, या टीमचा प्रमुख होता आणि त्याच टीममध्ये यहूदा पण एक भाग होता. अशा प्रकारचा शास्त्राचा अभ्यास करणारे सांगतात. या टीमचा मुख्य उद्देश होता की रोमन गव्हर्नमेंटला राज्य उलटून टाकणं आणि आपलं राज्य प्रस्थापित करणं. आणि म्हणून यहूदाच्या डोक्यात राजकीय जी मनीषा होती ती पण होती. अजून महत्त्वाची गोष्ट, यहूदा येशू ख्रिस्तामागे जरी चालत होता, येशू ख्रिस्ताचा शिष्य जरी बनला होता, पण शास्त्रामध्ये लिहिलं की हा येशू ख्रिस्ताच्या टीमचा खजिनदार पण होता आणि याच्याकडे सगळा पैसा असायचा आणि यहूदा त्यातून पैसे चोरायचा. या पवित्र बुधवारच्या दिवशी एका स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर जवळजवळ 300 रुपयाचं जटामासीचं तेल ओतलेलं आहे आणि त्या तेलाचा एवढा सुगंध होता, इतकं महागडं तेल की सगळं घर भरून गेलं. आणि त्या ठिकाणी शिष्याने कुरकुर केली की गरीबाला देता आलं असतं. आणि यहूदाला जास्त वाईट वाटलं, कारण त्याला अपेक्षा होती की ते पैसे त्याच्याकडे येईल आणि त्यातून तो चोरी करेल. पण तसं घडलं नाही आणि म्हणून यहूदा जातो आणि येशू ख्रिस्ताचा सौदा करतो. इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं की सौदा केल्यानंतर तो येशू ख्रिस्ताला धरण्याची संधी पाहत आहे. हा यहूदा चोर होता आणि हा जो यहूदा आहे हा येशू ख्रिस्ताला धरण्याची वाट पाहत होता. आणि म्हणून या बुधवारला परत मी सांगतो, हेराचा बुधवार पण म्हणतात, विश्वासघाताचा पण बुधवार म्हणतात. तुम्हाला ते भजन माहिती आहे का? एकाएकी यहूदा तू बदललास कसा, मोहाच्या पायी रे प्रभूला धरला कसा.